Welcome students. In previous video we have learned about evolution and we know the definition of evolution. Evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. Means this process is everlasting process of changes. And for this evolution it needs proof to prove it. म्हणजे पहा, इव्हॉल्युशन ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे आणि ही दाखवण्यासाठी काही पुरावे आहेत. ते पुरावे आपण आज पाहायचे आहेत. मीन्स टुडे वी विल लर्न अबाउट एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. फर्स्ट एव्हिडन्स इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाह्यरूपीय, की सजीवांच्या बाह्यरूपावरून दिलेला हा पुरावा आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन गिवन ॲनिमल इमेजेस अँड प्लांट इमेजेस. इन दिस picture we will see some animals and some plants. Various similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinning and thickly disturbed hairs on body are seen in these images. म्हणजे पहा, वर दिलेल्या प्राण्यांमध्ये आपल्याला काही साम्य दिसतंय की त्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचं स्थान, नाकाची रचना किंवा कानाची रचना आणि त्यांच्या शरीरावरती दाट केस असलेले आपल्याला दिसत आहेत. अँड इन बिलो पिक्चर्स we will see the leaf structure, venations on leaves and petiole of leaves. Means in all these three plants there are similarities. This indicates that there are some similarities in those groups. Hence it proves that their origin must be same and must have common ancestors. म्हणजे पहा, ह्या दिलेल्या पिक्चरमध्ये प्राण्यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसतंय आणि वनस्पतींमध्ये सुद्धा साम्य दिसतंय. यावरून त्यांचा ओरिजिन म्हणजे त्यांचा पूर्वज हा कॉमन आहे असा पुरावा आपल्याला देता येतो. देन नेक्स्ट एव्हिडन्स इज ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनॉटॉमिकल म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे, की यामध्ये काही प्राण्यांच्या हाडांची रचना दिलेली आहे. If you carefully observe the pictures, there doesn't seem any superficial similarity between human hand, cat's foreleg, flipper of whale and patagium of bat. की या प्राण्यांच्या हाडांच्या रचनेमध्ये आपल्याला साम्य दिसते, परंतु त्यांचे उपयोग प्रत्येक प्राण्याला वेगळे असले तरी त्यांची हाडांची रचना आणि हाडं जोडलेली आहेत म्हणजे त्यांचे सांधे हे आपल्याला सारखे दिसत आहेत. म्हणजे यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. हाऊएव्हर देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. म्हणजे पहा, इथं त्यांचं हाडांचं रचना आणि जोडलेली हाडं आहेत याच्यात साम्य आहे. जरी त्यांचे उपयोग वेगळे असले तरी रचना सारखी असल्यामुळं त्यांचा पूर्वज हा कॉमन असला पाहिजे असा हा पुरावा देता येतो. देन नेक्स्ट एव्हिडन्स इज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. फर्स्ट वी विल लर्न अबाउट डेफिनेशन ऑफ व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे अवशेषांग. पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या पाहूयात. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. की सजीवांच्या शरीरामध्ये असा उपयुक्त नसलेला अविकसित असा अवयव असतो, त्याला अवशेषांग असे म्हणतात. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. सजीवांमध्ये एखादा नवीन अवयव तयार होणं किंवा नवीन ऊती तयार होणं ही लगेच बदल होणारी प्रक्रिया नाही किंवा त्यांचा लगेच विकास होत नाही. Some vestigial organs we will see.
First is appendix, which is useless to human, is useful and fully functional organ in ruminants. म्हणजे पहा, अपेंडिक्स हा आपल्या लहान आतड्याला जोडलेला अवयव आहे की तो मानवाला त्याचा काही उपयोग नाही, परंतु याच अपेंडिक्सचा उपयोग रुमिनंट्स म्हणजे रवंथ करणारे जे प्राणी आहेत, जनावरं आहेत, त्यांना तो उपयुक्त आहे. सिमिलरली सेकंड व्हेस्टिजियल ऑर्गन इज मसल्स ऑफ इयर पिना, विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकीज. हा दुसरा अवयव कानाचा बाह्य भाग, बाह्य कर्ण, की मानवाला त्याचा काही उपयोग नाही, परंतु तोच बाह्य कर्ण प्राण्यांमध्ये म्हणजे माकडासारखे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हालचाल त्या बाह्यकर्णाची करत असतात. व्हेरियस व्हेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन मीन्स कॉसिक्स, विस्डम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. की मानवामध्ये असलेले माकड हाड किंवा अक्कल दाढ आणि शरीरावरती असलेले केस त्याचा मानवाला काही उपयोग होत नाही. यावरूनही त्यांचा आपल्याला पुरावा मिळतो. नेक्स्ट इव्हिडन्स इज पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे पुराजीव विषयक इव्हिडन्सेस, जे पुरातन काळामध्ये असलेल्या सजीवांचा पुरावा. A question may arise in your mind that which organisms existed millions of years ago. म्हणजे लाखो वर्षापूर्वी, कोट्यावधी वर्षापूर्वी काही प्राणी आहेत ते मृत पावलेले आहेत की ते आत्ता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हाऊ कॅन वी टेल दिस? नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. हे कशावरून आपण म्हणू शकतोय? तर त्याचं सिक्रेट आहे ते लपलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो एक्सेट्रा. Remnants and impressions of such organism remains preserved underground. These are called as fossils. Means first we will learn about fossils. In 8th standard we have learned about fossils. Fossil means large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake, volcano. की महापूर आला, भूकंप झाला तर यामध्ये काही वनस्पती आणि प्राणी जमिनीखाली गाडले गेले. रिमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्वड अंडरग्राउंड. आणि मग अशा गाडले गेलेल्या प्राण्यांचे, वनस्पतींचे अवयव किंवा त्या अवयवांचे ठसे हे मातीमध्ये उमटले गेले. इम्प्रेशन म्हणजे ठसे. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स आणि त्यालाच जीवाश्म असे म्हणतात. स्टडी ऑफ फॉसिल्स इज ॲन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे उत्क्रांतीचा ह्या जीवाश्माच्या अभ्यासावरून उत्क्रांतीच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त होतं किंवा हाही पुरावा आपल्याला मिळतो. इन धिस पिक्चर वी विल सी द इम्प्रेशन्स ऑफ सम ॲनिमल्स. की मातीवरती उमटलेले हे काही प्राण्यांचे ठसे आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसत आहेत. आता हा ठसा किती वर्षापूर्वीचा आहे हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी पहा, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. म्हणजे काय पहा की ही प्राणी किंवा वनस्पती मेल्यानंतर कार्बन कन्झम्पशन म्हणजे कार्बन ग्रहण करणं त्यांचं थांबतं, पण त्या कार्बन जो त्यांच्यामध्ये आहे त्याचं डिकेइंग ही प्रोसेस मात्र पुढं चालू असते. म्हणजे कार्बन घेणं थांबतं पण असलेल्या कार्बनचं डिकेइंग प्रोसेस ही मेल्यानंतरही चालू असते. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली. म्हणजे काय पहा, C12 म्हणजे हा कॉमन कार्बन की जो घेणं थांबतं आणि असलेला कार्बन हा त्याचं डिकेइंग चालू असतं, त्याला रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन असे म्हणतात. म्हणून C12 आणि C14 यांच्या गुणोत्तरावरून तो जीवाश्म कधी केव्हाचा आहे हे आपल्याला समजते. देन नेक्स्ट इव्हिडन्स इज कनेक्टिंग लिंक, जोडणारा दुवा. जे काही प्राण्यांवरून हा प्राणी कोणत्या दोन गटाशी जोडलेला आहे हे आपल्याला समजतं. इन धिस पिक्चर वी विल सी some animals, duckbill platypus, lungfish and peripatus. First is peripatus.
Peripatus characters like segmented body, thin cuticle and parapodia like organs are present. म्हणजे या पेरिपेटिस प्राण्याला आपल्याला दिसतंय त्याच्या अंगावरती गांडुळासारखे आपल्याला खंड असलेले दिसतात, म्हणजे सिगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, गांडुळासारखी त्याची त्वचा आहे ती सुद्धा पातळ आहे, अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन, आणि पाय असलेले त्याला दिसत आहेत. पॅरापोडिया पार्श्वपाद असे म्हणतात. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropoda. म्हणजे पहा पेरिपेटिस प्राण्यामध्ये गांडुळासारखे काही की जो ॲनालिडा या गटामधला प्राणी आहे त्याचे काही आपल्याला कॅरेक्टर्स दिसतात. त्याचप्रमाणे आर्थ्रोपोडा जे झुरळ त्याचं उदाहरण आहे त्याच्यातले काही कॅरेक्टर्स आपल्याला ह्या पेरिपेटसमध्ये दिसतात की ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे श्वसन मार्ग त्या पद्धतीने, अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम की त्यांचं रक्ताभिसरण संस्था ही ओपन असते. असे दोन्ही गटाचे लक्षणं कॅरेक्टर्स आपल्याला पेरिपॅटसमध्ये दिसतात. मीन्स दिस इंडिकेट्स दॅट पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. म्हणजे हे दोन्ही गट आहेत ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा ह्याला जोडणारा दुवा हा पेरिपॅटस प्राणी आहे. The second example is duck-billed platypus. In this picture we will see this animal duck-billed platypus. This platypus also shows characters of two groups. First is this platypus lays eggs like reptiles. म्हणजे reptiles म्हणजे सरपटणारे प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे अंडी घालतात. But shows relationship with mammals too. पण त्यांचं नातं हे सस्तन प्राण्यांप्रमाणे सुद्धा आहे. का तर सस्तन प्राण्यांप्रमाणे त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स म्हणजे दुग्ध स्त्रवणाऱ्या ग्रंथी अँड हेअर्स आणि त्यांच्या अंगावरती केस दिसतात. मीन्स दिस डक-बिल्ड प्लॅटिपस इज कनेक्टेड विथ रेप्टाइल्स अँड मॅमरी ग्लँड्स. थर्ड ॲनिमल इज लंगफिश. In this picture we will see this lungfish performs respiration with lungs irrespective of being fish. की हा प्राणी आहे फुफ्फुसाने श्वसन करतो परंतु मत्स्य वर्गाचे सुद्धा कॅरेक्टर त्याच्यामध्ये दिसतात. These examples indicate that mammals are evolved from reptiles. ह्या उदाहरणावरून आपल्याला काय सांगता येते की सस्तन प्राणी आहेत हे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झालेले आहेत, अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस, आणि उभयचर प्राणी हे मत्स्यवर्ग यापासून उत्क्रांत झालेले आहेत. लास्ट इव्हिडन्स इज एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे भ्रूणविषयक पुरावा. भ्रूण थोडक्यात गर्भ. वी विल सी धिस पिक्चर अँड कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर. की या पिक्चरमध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांचे एम्ब्रिओज आपल्याला दिलेले आहेत की त्यामध्ये पहा फिश, सॅलेमेंडर, टॉर्टॉईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन यांचे एम्ब्रिओ दिलेले आहेत. इन प्रिव्हियस स्टेज और इन इनिशियल स्टेजेस ऑल दीज एम्ब्रिओज आर सिमिलर अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये सगळ्यांचे एम्ब्रिओ, सगळ्या प्राण्यांचे एम्ब्रिओ यांच्यामध्ये साम्य दिसतं आणि हे साम्य नंतर हळूहळू कमी होत जातं. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट्स द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल्स. आणि यावरून आपल्याला की या सगळ्या प्राण्यांचा ओरिजिन किंवा पूर्वज हा कॉमन आहे हे सांगता येतं. थँक्यू.